वर्ष झाली आणि जोडीनं पाया पडाय तुम्हाला झाला नाही. ओवर जत्रा तर तुम्हाला खिरी नाही. पोष महिना निघून गेला माझी जत्रा खिरी नाही. आहे मला शरावली माझा माझा उपरच्या पाकाचं काळं कोंबड माझा 4 पायाचं माढर पाडून मोठं बोकाड हा तुमच्या देवाच्या माईचं टोकून तुमच्या आमच्या देवाच्या साठाच आहेत ना. आम्ही खंडोबाला बोकाड कापलं घरी लक्ष्मी कोंबड कापलं तिच्या पुढे टाकून येत नाही. घरी आणायचे पदेशे टाकले पुढे करायचे काही पत्ता देवी मोरी शेंगदाणे तेल वगैरे वगैरे सरसरीत फोडणी सुरसुटांग हलगर्दाणा 200 मिनिट टाकून झाला देवडूल असते. देवा तुमच्या पुढे का पकाड पडलेली रक्तमाते सांडलेलं खाच हाटून आता गावा उठती भेट बघुले शिजून देवाला काय पुढच्या निवडणमधून मी हुजूर गाड्या बेटी सुटली लाडच्या निवडणं देवीला मुलगेच होते. काय देवाच्या गाल मेजरती वाली म्हणता. आता मला तुमच्याकडे माहित नाही आमच्या तिकडे सगळं सांगतो. आषाढी जेव्हा पौष महिन्यात त्या देवाची किती बरबंदी जाती कुठे ढोलक वाजलं सांगण्यासाठी टर्मिनल ह्याचा पत्ता नसतो. त्यांच्या अंगात देव कुठनं घुसतो हे त्यांनाच माहिती. एवढा देव आवडत आहे का देव काय म्हणजे राशीवाला आहे 2 रुपये 5 रुपये पावशेर मिळाला. आया परमेश्वराच्या प्राप्तीसाठी अनेक साधकांनी खंडर साजरा केल्या. अनेक ऋषींनी आयुष्य तपश्चर्या अरण्यामध्ये लोकांना पीठ खाऊन केली. कुणी देव भेटावा म्हणून दाढी चाटा वाढवल्या. कुणी संन्यास घेतला. कुणी कडे मोडली. कुणी घराला टांगून घेतलं. कुणी कडे इतकं पुरून घेतलं. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी अनेक साधकांनी खंडर साजरा केला. त्यांना सुद्धा देवाने सहजासहजी तोंड दाखवलं नाही. मी सुद्धा जन्म झाल्यापासून आतापर्यंत ते देवाच्या नावानं आरडून ओरडून का माझ्यावर कडे मोकळे नाही. अजून माझे देव स्वप्नात सुद्धा आला नाही. आणि या खरकड्याकडे अर्जंट कसं काय जातो. तिने नक्की देवाला काहीतरी डोनेशन दिले असते. देवाला डोनेशनची पद्धत चालू केली की या सगळ्या अंधश्रद्धा आहे. आणि अंधश्रद्धेच्या पाठीमागे लागून आजचा माणूस खऱ्या परमेश्वराला विसरून जातो. नको त्या हेंद्रेशन देवताच्या पाठीमागे लागून आयुष्य बर्बाद करतो. तो तुम्हाला काय मागत नाही. जो तुम्हाला काय मागत नाही त्याला तुम्ही बघत नाही. जे घुमतंय त्याला आम्हाला बोंबलं आम्ही बोंबलं जातो. आणि जो देव तुमच्या आमच्याकडून मागून खातो जो देव तुमच्या आमच्याकडून मागून खातो तुम्हाला मला काय केलाची सारपडा देत आहे का. देव काय रोडवरचा शहरातला भिकार आहे काय ते माय. आणि या परमेश्वराने एवढं मोठं विश्व निर्माण केले त्याचं त्रैलोक्याचं राज्य आहे. त्याची चराचर सत्ता आहे. त्याला काय कमी आहे. त्या परमेश्वराने तुम्हाला तयार केलं. त्याच परमेश्वराने त्या कोंबड्यांना बोकडांना पशुलाही तयार केलं. विचार करा आपल्या मानवासारखं ज्ञान मानवासारखी बुद्धी त्याच्या कोंबडीला असते. कोंबडीचं पिलं आजारी पडलं असतं. तिने दिवस केला असता हे खंडोबा एक काळूबाई माझ्या पिलाला बरं वाटू दे. आळंदीच्या विश्वासातला एखादा विश्व तुला आनंद कापी माणूस कापत मला वाईट वाटत. पण कोंबडी बोकडा कपाई आम्हाला एखाद्याशी संवाद सुद्धा करत नाही. आणि वर तोंड करून म्हणतो यंदा काही खरं नाही तर मग खाली जाऊन अरे मांसाहार खाल्लं हे मद्यपान करणं हे कोणाचं खाते त्या असुरांचं खाते. हा राक्षसी हार आहे. पण या खाण्यापिण्यामुळं आज कालचा माणूस राक्षसा प्रमाण वागू लागले. तो सख्या आई बहिणीला ओळखायला तयार नाही. त्याला कारण मांसाहार आणि मद्यपान. आज आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतोय तेवढे मोठे वाचनाला घडतात.